आपण जेव्हा पण कद्दूची भाजी किंवा धपाटे बनवतो तेव्हा त्याची साल टाकून देण्यात येते। कद्दूच्या सालीमध्ये पण भरपूर न्यूट्रिशन असतात आणि टाकून देण्याने त्यातलेच न्यूट्रिशन आपल्याला भेटत नाहीत। तर आज आपण हे कद्दूचं साल टाकून न देता त्याच्यापासून झणझणीत अशी चटणी बनवणार आहे। तर असं मी एक मीडियम साईजचा कद्दू छिलून त्याचं साल काढून घेतलेला आहे। त्यासोबतच 7-8 मिरच्या, 8-10 मिरच्या आणि लसूण हे पॅन मध्ये 2-3 चमचे तेल टाकून, ठेसा आहे तर थोडंसं तेल पडेल त्याच्यामध्ये, तर 2-3 चमचे तेल टाकून पॅन मध्ये कद्दूची साल, हिरवी मिरची, जसं तिखट कमी जास्त तुमच्या घरी खाल्ल्या जाते तसं तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त टाकू शकता, आणि लसूण एकत्रच पॅन मध्ये परतून घ्यायचे। तर असं आपलं कद्दूची साल, हिरवी मिरची आणि लसूण परतून झालेला आहे। गॅस बंद करून मी अर्धा चमचा जिरे मध्ये टाकलेले आहेत। त्याला जास्त परतायची गरज नाहीये, तर पॅनच्या हीट मध्येच आपले जिरे पण भाजून जातील। तर आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन धुवून चिरलेली मध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। तर असा हा आपला ठेसा झणझणीत तयार झालेला आहे। त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊत। तर हा ठेसा भाकरी बरोबर किंवा तोंडी लावायला पण छान लागतो। तर आता इथून पुढे कद्दूची साल न फेकून देता त्याचा असा झणझणीत ठेसा बनवा।